नमस्कार. अडीचच्या बातमीपत्रात मी स्नेहा आघारकर आपलं स्वागत करते. सुरुवातीला एक नजर ठळक बातम्यांवर. पंतप्रधान नरेंद्र मोदी येत्या 4 तारखेपासून इस्रायल दौऱ्यावर. जर्मनीतल्या हॅम्बुर्ग इथे होणाऱ्या G20 शिखर परिषदेलाही पंतप्रधान राहणार उपस्थित. दहशतवाद आणि आर्थिक सुधारणा यावर होणार प्रामुख्याने चर्चा. कर चोरी करणाऱ्यांवर कठोर कारवाई करणार, पंतप्रधानांचा इशारा. वस्तू आणि सेवा कर विभागाच्या सर्व 41 कार्यालयांमध्ये जीएसटी सुविधा केंद्र कार्यान्वित. अन्नधान्याचा काळाबाजार करणाऱ्यांवर राज्य शासन मोक्का अंतर्गत कारवाई करणार. भारत वेस्ट इंडिज दरम्यान आज चौथा एकदिवसीय क्रिकेट सामना. मालिका खिशात टाकण्यासाठी भारतीय संघ उत्सुक. आणि आयसीसी महिला विश्वचषक क्रिकेट स्पर्धेत आज भारत पाकिस्तान आमने सामने. नमस्कार. बातम्या विस्ताराने. पंतप्रधान नरेंद्र मोदी येत्या 4 जुलैला इस्रायल दौऱ्यावर जात आहेत. इस्रायलला भेट देणारे ते पहिलेच भारतीय पंतप्रधान आहेत. इस्रायलचे पंतप्रधान बेंजामिन नेतन्याहू यांनी पंतप्रधान मोदी यांचा हा दौरा ऐतिहासिक असल्याचं म्हटलं आहे. मोदी यांच्या दौऱ्यादरम्यान अनेक महत्त्वपूर्ण संरक्षण विषयक करारांवर स्वाक्षऱ्या होण्याची शक्यता आहे. जगातील सर्वात मोठी लोकशाही असलेल्या देशाचे पंतप्रधान मोदी यांच्या इस्रायल भेटीकडे सर्व जगाचं लक्ष लागलं आहे. इस्रायल भेटीनंतर पंतप्रधान जर्मनीतल्या हॅम्बुर्ग इथे होणाऱ्या G20 शिखर परिषदेला उपस्थित राहणार आहेत. या परिषदेत दहशतवादाला आळा तसंच आर्थिक सुधारणा या विषयांवर प्रामुख्याने चर्चा होण्याची अपेक्षा आहे. खुला आणि मुक्त व्यापार, हवामान बदल, शाश्वत विकास तसंच महिला युवक रोजगार याबाबतही चर्चा अपेक्षित आहे. या बैठकीत पंतप्रधान मोदी पॅरिस हवामान बदल कराराप्रती भारताची कटिबद्धता अधोरेखित करतील. या परिषदेदरम्यान पंतप्रधान मोदी आणि अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्यात चर्चा होण्याची शक्यता आहे. कर चुकवेगिरी करणाऱ्यांवर कठोर कारवाई केली जाईल असा इशारा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दिला आहे. ते काल नवी दिल्ली इथे अखिल भारतीय सनदी लेखापाल संघटनेच्या 68व्या वर्धापन दिनानिमित्त आयोजित कार्यक्रमात बोलत होते. विमुद्रीकरणाचा निर्णय म्हणजे अर्थव्यवस्थेचं सफाई अभियान होतं असं ते यावेळी म्हणाले. यातून जमा झालेल्या माहितीची छाननी सुरू असून त्यातून 3 लाखांहून अधिक कंपन्यांचे व्यवहार संशयास्पद असल्याचं उघडकीला आलं आहे अशी माहिती त्यांनी यावेळी दिली. 1 लाखांहून अधिक संशयित कंपन्यांची नोंदणी रद्द करण्यात आली असून 37,000 बनावट कंपन्यांवर लवकरच कारवाई करणार असल्याचं त्यांनी सांगितलं. दरम्यान वस्तू आणि सेवा कर लागू झाल्यामुळे वित्तीय इतिहासाची नवीन सुरुवात झाली असून या इतिहासात सनदी लेखापालांचं योगदान महत्त्वाचं असल्याचं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितलं. जीएसटीमुळे देशाच्या एकूण सकल उत्पन्नात 4% वाढ होऊ शकेल असं त्यांनी मुंबईत एका कार्यक्रमात बोलताना स्पष्ट केलं. जीएसटीमुळे वाहतूक खर्च तसंच इतर खर्च कमी होऊन उद्योगांना चालना मिळेल असा विश्वास केंद्रीय भूपृष्ठ वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांनी व्यक्त केला. जीएसटी करप्रणालीमुळे महसूल उत्पन्नात वाढ होईल तसंच अर्थव्यवस्था आणि मेक इन इंडियाला चालना मिळेल असं संरक्षण राज्यमंत्री डॉ. सुभाष भामरे यांनी सांगितलं. राज्यातल्या वस्तू आणि सेवा कर विभागाच्या सर्व 41 कार्यालयांमध्ये जीएसटी सुविधा केंद्र कार्यान्वित झाल्याचं अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी सांगितलं. मुंबईत विक्रीकर विभागाचं वस्तू आणि सेवा कर विभाग तसंच विक्रीकर भवनाचं वस्तू आणि सेवा कर भवन असं नामकरण काल मुनगंटीवार यांच्या हस्ते करण्यात आलं. त्यावेळी ते बोलत होते. संपूर्ण राज्यासाठी एक सामायिक कॉल सेंटर सुरू करण्यात आल्याचंही त्यांनी सांगितलं. जीएसटी विभागाच्या वांद्रे इथल्या कार्यालयात मुख्य सुविधा केंद्र सुरू करण्यात आलं असून या ठिकाणी 9 मदत कक्षांची स्थापना करण्यात आली आहे. तसंच माझगाव इथे 3 मदत केंद्र सुरू करण्यात आली असल्याचं ते म्हणाले. जीएसटी हा देशाला सशक्त करणारा एक विचार असल्याचं त्यांनी स्पष्ट केलं. अर्थ राज्यमंत्री दीपक केसरकर यावेळी उपस्थित होते. देशात 30 जूनच्या मध्यरात्रीपासून जीएसटी अर्थात वस्तू आणि सेवा कर लागू करण्यात आला. सर्व स्तरातून या लागू झालेल्या कराचं स्वागत करण्यात येत आहे. पुणे, जळगाव आणि अमरावती इथल्या नागरिकांनी, किरकोळ व्यापारी आणि उद्योजकांनी या करासंदर्भात व्यक्त केलेल्या या प्रतिक्रिया.
जीएसटीचे कायदे जे बनवले गेलेत आता किंवा जे दर ठरवले गेलेले आहेत त्याच्यामध्ये अनेक प्रकारच्या अजूनही व्यापारी किंवा उद्योजकाच्या मागण्या आहेत. ते तांदूळ म्हणला की कोणताही तांदूळ असो तो एकच, अन्नधान्य म्हणलं की कोणताही अन्नधान्य असो, डाळी असो हे एकच, आणि त्याला ब्रँडेड, अनब्रँडेड, रजिस्टर ब्रँडेड असा काही फरक न करता त्याच्यावर एकच दराने कर आकारणी केली असती तर ते पुढे जाऊन आणि जे करविषयक तंटे निर्माण होतात ते निर्माण झाले नसते. तर तेवढी एक सुधारणा केली, त्या दुरुस्त करून पुन्हा एकदा जर शासनाने हे दरपत्रक जर जाहीर केलं व्यवस्थित, व्यापाऱ्यांना आणि उद्योजकाला विश्वासात घेऊन जर जाहीर केलं तर पुढच्या काळामध्ये तंटे कमी होतील. कर प्रणाली बदलत असताना अनेक अडीअडचणीला गेले 15 वर्षापासून 18 वर्षापासून या ठिकाणी सातत्याने याच्यावर अनेक विचार विनिमय होत असताना या ठिकाणी कुठलाही निर्णय होत नव्हता. परंतु 1 जुलैला या ठिकाणी देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी जीएसटीचं नवीन कर प्रणाली सुरू केली. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे अनेक 18 वेगवेगळ्या प्रकारचे कर असलेला या ठिकाणी व्यापारी अत्यंत त्रस्त होत असताना आता जीएसटीच्या माध्यमातून फक्त आता एकच कर या ठिकाणी भरावा लागणार आहे. एक देश एक टॅक्स ही संकल्पना फार चांगली आहे आणि फार चांगल्या उद्देशाने हा जीएसटी सरकार लागू करते आहे. त्याबद्दल सरकारचं अभिनंदन. अजूनही त्याचा अभ्यास सुरू आहे सगळ्या व्यापाऱ्यांचा. छोट्या व्यापाऱ्यांना याच्यातनं पूर्णपणे माफ केलं आहे 20 लाखापर्यंतच्या, त्याबद्दल सरकारचं अभिनंदन. पण त्याच वेळेस सरकारला व्यापारी म्हणून माझ्याकडनं एकच एक रिक्वेस्ट राहील की यातला जो क्लिष्टपणा आहे हा कमी जर केला तर फार चांगले होईल. अन्यथा इन्स्पेक्टर राज कमी करण्यासाठी हा एक टॅक्स आलेला आहे. पण एकंदर याच्या प्रोव्हिजन्स पाहता असं वाटतंय की यामुळे इन्स्पेक्टर राज हे वाढणार. हा आमचा अभिप्राय आतापर्यंतच्या जीएसटी बाबत झालेल्या अभ्यासाबद्दल वाटतोय आम्हाला. अन्नधान्याचा काळा बाजार करणाऱ्यांवर एमटीडी आणि मोक्का अंतर्गत कारवाई करण्याचा इशारा अन्नधान्य वितरण मंत्री गिरीश बापट यांनी दिला. अहमदनगर जिल्ह्यातल्या राळेगणसिद्धी इथे बायोमेट्रिक प्रणालीने पहिल्या अन्नधान्य वितरणाचा शुभारंभ काल ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांच्या हस्ते करण्यात आला. त्यावेळी बापट बोलत होते. राज्यात कोणीही उपाशी राहू नये यासाठी सरकारने बायोमेट्रिक प्रणालीने अन्नधान्य वितरण सुरू केलं असल्याचं बापट यांनी सांगितलं. ह्या राज्यातला कोणीही गरीब माणूस हा अन्ना वाचून भुकेला राहता कामा नये. त्याच्या पोटात 2 घास जायलाच पाहिजेत आणि ते केंद्राने दिलेले 2 रुपये 3 रुपये दराने. मधल्या काळात काही अपप्रवृत्ती याच्यात डोकं घालून याचा काळा बाजार करणं, खोट्या पावत्या करणं, मिलमध्ये पाठवणं, रवा करणं, इडलीचं पीठ करणं आणि मग काही ह्याला सिस्टीम नव्हती. आता हे सगळं संगणकीकरणात ITच्या मार्फत आपण आणलंय. त्यामुळे आता कोणाला ह्याच्यात चोरी, लांडी, लबाडी करता येणार नाही. सुधारित प्रणालीचा अवलंब केल्याबद्दल अण्णा हजारे यांनी समाधान व्यक्त केलं. शेती आणि शेतकऱ्यांप्रती समाजाने संवेदनशीलता बाळगण्याची गरज असल्याचं ज्येष्ठ साहित्यिक आसाराम लोमटे यांनी सांगितलं. लातूर इथे ज्येष्ठ पत्रकार प्रदीप नंदणकर यांच्या शेतीविषयक लेखसंग्रह शिवारगाथा या पुस्तकाच्या प्रकाशन प्रसंगी ते बोलत होते. शेतकऱ्यांच्या कायमस्वरूपी समस्या सोडवण्यासाठी खऱ्या अर्थाने मांडणी होत नसल्याचं त्यांनी सांगितलं. महाराष्ट्रातल्या कृषी जीवनातला प्रक्षोभ शेतकरी संपाच्या निमित्तानं समोर आला आणि आज महाराष्ट्रातल्या तमाम शेतकऱ्यांना असं वाटतं की डॉक्टर स्वामीनाथन आयोगाच्या शिफारशींची अंमलबजावणी जर झाली तर महाराष्ट्रातल्या शेतकऱ्यांचं दारिद्र्य निश्चितपणे दूर होईल, संबंध देशभरातल्या शेतकऱ्यांचं दारिद्र्य दूर होईल. परंतु मला असं वाटतं की महात्मा ज्योतिराव फुलेंनी 1883 साली शेतकऱ्याच्या हासूडमध्ये सुधारणांचे जे उपाय सांगितले होते शेतकऱ्यांवरच्या दारिद्र्याच्या संदर्भातले, त्यांची जर आजवरच्या सगळ्या सरकारांनी नोंद घेतली असती तर आज आपल्याला डॉक्टर स्वामीनाथन आयोगाच्या शिफारशींची अंमलबजावणी करा असं आग्रहीपणे सांगण्याची आवश्यकताही उरली नसती. अध्यक्षस्थानी असलेले वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठाचे कुलगुरू डॉक्टर व्ही व्यंकटेश्वरलू यांनी भारतातील शेतकरी अल्पभूधारक असल्याने त्यांच्या समस्या सोडवणं अवघड असल्याचं मत व्यक्त केलं.
शेती क्षेत्रातील समस्या नेमक्या काय आहेत याबद्दल चर्चा व्हावी म्हणून शिवारगाथाचं लेखन केल्याचं प्रदीप नणनकर यांनी सांगितलं. प्रत्येक चौकाचौकात गाड्यांची गर्दी आणि आपल्याच घाईत जाणारे लोक हे पुण्यातलं नेहमीचं दृश्य. सिग्नल तोडून जाणाऱ्या वाहनांविरुद्ध ई चलान माध्यमातून आणि क्लोज सर्किट टीव्हीच्या आधारे पुणे पोलिसांनी सुमारे 1,91,000 केसेस दाखल केल्या. तसंच सुमारे 17,35,000 रुपयांचा दंडही वसूल केला. ट्रॅफिकचे नियम सगळे लावलेले आहेत, पण कोणी त्याचं पालन करताना दिसत नाही. आणि ट्रॅफिक मोबाईलवर पण बोलतात आणि मोबाईल लावून रस्त्याने चालत असतात सगळेजण. कोणी म्हातारा माणूस जरी असला तरी त्याला कट मारून जातात. म्हणजे इतका बेशिस्तपणाचं हे आहे. वन वे असलं तरी उलटीकडनं गाड्या येत असतात, त्याच्यामुळं तोही प्रॉब्लेम होतो. पुण्यातल्या वाहतूक समस्येवर मार्ग काढण्यासाठी तसंच वाहतुकीला शिस्त लावण्यासाठी वाहतूक पोलिसांकडून जनजागृती केली जात आहे. या मोहिमेत सेल्फी विथ यमराज तसंच कारवाई केलेल्या गाड्यांचे नंबर असलेले फ्लेक्स शहरातल्या 16 चौकात लावण्यात आले आहेत. शहरामध्ये एकूण 12.5 कॅमेरे आतापर्यंत लावण्यात आलेले आहेत. जवळजवळ 440 ठिकाणं हे कॅमेरे आहेत. जे ट्रॅफिक व्हायलेशन्स होतात त्याच्याबद्दलचं ई चलन डायरेक्ट त्याचं ई चलन करतात आणि त्या ज्या वाहन चालकांना ते व्हायलेट केलं, रूल नियमाचं उल्लंघन केलं, त्यांना ते SMS द्वारे पोहोचवण्यात येतं किंवा आम्ही नोटीस पाठवून त्याला पोहोचवण्यात येतं. आणि ह्याची कारवाई मागच्या 3 महिने म्हणजे 1 एप्रिलपासून जरी आपण धरले तरी आतापर्यंत जवळजवळ 1,91,000 केसेस आपण दाखल केलेल्या आहेत आणि 17 लाखाचं दंड सुद्धा आतापर्यंत वसूल करण्यात आलेला आहे. नागरिकांनी फेसबुक आणि ट्विटरद्वारे आपल्या सूचना कळवाव्यात असं आवाहन पोलिसांनी केलं आहे. वसंतराव नाईक कृषी संशोधन आणि ग्रामीण विकास प्रतिष्ठानतर्फे दिला जाणारा सामायिक पुरस्कार भारतीय अॅग्रो इंडस्ट्रीज फाउंडेशनचे डॉक्टर गिरीश सोनी यांना तर कृषी पुरस्कार बाळासाहेब सावंत कृषी विद्यापीठाचे कुलगुरू डॉक्टर तपस भट्टाचार्य यांना कृषी मंत्री पांडुरंग फुंडकर यांच्या हस्ते प्रदान करण्यात आले. यावेळी इतर 11 प्रकारांमध्ये 10 व्यक्ती तसंच 2 संस्थांनाही सन्मानित करण्यात आलं. 1972च्या दुष्काळात रोजगार हमी योजनेच्या माध्यमातून वसंतराव नाईक यांनी राज्यातल्या जनतेला काम दिलं. तसंच राज्याला अन्नधान्याच्या बाबतीत स्वयंपूर्ण करण्याचं श्रेय नाईक यांनाच जातं असं फुंडकर यांनी सांगितलं. ग्रामीण महिलांसाठी डिजिटल सखी या वित्तीय समावेशन कार्यक्रमाचं सादरीकरण नुकतंच L&T फायनान्शियल सर्व्हिसेसतर्फे करण्यात आलं. पुणे, सोलापूर आणि उस्मानाबाद जिल्ह्यातल्या 32 खेड्यांमध्ये अफाम या स्वयंसेवी संघटनेमार्फत हा कार्यक्रम प्रायोगिक तत्वावर राबवण्यात येणार आहे. डिजिटल उपकरणाद्वारे गावातल्या महिलांमध्ये डिजिटल वित्तीय साक्षरता रुजवण्याचं काम डिजिटल सखीद्वारे केलं जाणार आहे. या उपक्रमाअंतर्गत अशा 100 सखींना प्रशिक्षण देण्यात येणार असून त्यांच्याद्वारे महिला उद्योजकांना पैशाच्या देवाणघेवाणीसाठी डिजिटल मार्गाचा वापर करण्याचं प्रशिक्षण देण्यात येईल. या कार्यक्रमाला L&Tचे वरिष्ठ अधिकारी सुनील प्रभुणे, अफामचे कार्यकारी संचालक सुभाष तांबोळी तसंच विभागीय आयुक्त चंद्रकांत दळवी उपस्थित होते. आणण्यासाठी या महिलांना प्रशिक्षित केलं जाणार आहे. पहिल्यांदा 10 दिवसाचं प्रशिक्षण त्यांना दिलं जाईल आणि त्या प्रशिक्षणाच्या माध्यमातून तयार झाल्यानंतर त्या महिला त्यांच्या स्वतःच्या गावामध्ये जाऊन प्रत्येक कुटुंबाला डिजिटल व्यवहार कसे करावेत, डिजिटल व्यवहार करण्यासाठी कुठले कुठले ऑप्शन्स आहेत, या सगळ्याबद्दल ते गावातल्या लोकांना अवेअर करतील आणि प्रत्येक कुटुंबानं त्यांचा व्यवहार कॅशलेसच केला पाहिजे, डिजिटलीच केला पाहिजे, याच्यासाठी ते काम करतील. आणि पुढच्या वर्षभरामध्ये ह्या ऑर्गनायझेशनच्या माध्यमातून 1 लाख कुटुंबांना डिजिटल इन्क्लुजनमध्ये आणण्याचा प्रयत्न केला जाणार आहे. रासायनिक खतांवरचं अनुदान शेतकऱ्यांपर्यंत पोहोचावं तसंच खतं किफायतशीर दराने आणि योग्य पद्धतीने मिळावीत या उद्देशाने केंद्र सरकारने सुरू केलेल्या ई-पॉस योजनेला कालपासून सुरुवात झाली. ई-पॉस यंत्रणेमुळे खतासाठी मिळणाऱ्या अनुदानाच्या अचूक माहितीसह शेतकऱ्यांना त्याची पावतीही खत विक्री दुकानातून मिळणार आहे.
रासायनिक खतं विक्रीत होणारा भ्रष्टाचार आणि काळ्या बाजारावर चाप बसवण्यासाठी या यंत्रणेचा उपयोग होईल अशी अपेक्षा व्यक्त होत आहे. उस्मानाबाद जिल्ह्यात खरीप हंगामात 45,912 मेट्रिक टन खताची विक्री होते. त्या अनुषंगाने यावर्षी 52,700 मेट्रिक टन उपलब्ध असल्याचं जिल्हा कृषी अधीक्षक शिरीष जमदाडे यांनी सांगितलं. ई-पॉस यंत्रणेमुळे खत प्रक्रिया पारदर्शक होईल असं ते म्हणाले. बंजारा समाजाच्या उत्थानासाठी स्थापन करण्यात आलेल्या रेणके आयोगाच्या शिफारसी 9 वर्ष उलटून गेल्यावरही सरकारने अद्याप लागू केल्या नाहीत, ही दुर्दैवाची बाब आहे अशी संतप्त प्रतिक्रिया संघटनेचे अध्यक्ष राकेश जाधव यांनी व्यक्त केली आहे. या शिफारसी सरकारने तातडीने लागू कराव्यात, या मागणीसाठी जळगाव जिल्ह्यातल्या 40 गाव तहसील कार्यालयावर बंजारा समाजाने काढलेल्या मोर्चात ते बोलत होते. या मोर्चात रेणके आयोगाचे अध्यक्ष बाळकृष्ण रेणकेही सहभागी झाले होते. इतर मागासवर्गीय आणि भटक्या विमुक्तांसाठी ग्रामपंचायतीपासून लोकसभेपर्यंत राखीव जागा असाव्यात, स्वतंत्र आर्थिक विकास महामंडळ स्थापन करण्यात यावं, प्रत्येक गाव तांड्याला महसूल दर्जा मिळावा आदी मागण्या यावेळी करण्यात आल्या. ज्येष्ठ नागरिकांच्या कलागुणांना संधी मिळावी, त्यांना गाण्याचा छंद जोपासता यावा यासाठी मुंबईत विरंगुळा ज्येष्ठ नागरिक केंद्रातर्फे गायन स्पर्धा आयोजित करण्यात आली होती. या स्पर्धेतल्या विजेत्यांना ज्येष्ठ पार्श्वगायिका पुष्पा पागधरे, अपर्णा मयेकर यांच्या उपस्थितीत पारितोषिकं प्रदान करण्यात आली. 26 स्त्रिया आणि 21 पुरुष स्पर्धकांनी भाग घेतलेल्या या स्पर्धेत स्पर्धकांनी अभंग, भावगीतं, सुगम संगीत, चित्रपट गीतं, नाट्यगीतांचं गायन केलं. 60 ते 82 वर्षांचे स्पर्धकही यात उत्साहाने सहभागी झाले होते. पुण्यात ईद मिलन आणि सुफी संगीत या कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं होतं. यावेळी उपस्थितांनी सुफी संगीताचा आनंद घेतला. या कार्यक्रमाला भाई वैद्य, युक्रांदचे कुमार सप्तर्षी, राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रवक्ते अंकुश काकडे आदी उपस्थित होते. जगद्गुरू संत तुकाराम तसंच ज्ञानेश्वर माऊलीच्या पालखीचा मुक्काम आज वाखरीला होणार आहे. संत तुकाराम यांच्या पालखीचं दुसरं आणि सर्वात मोठं उभं रिंगण तर माऊलीच्या पालखीचं चौथं गोल रिंगण आज बाजीरावाची विहीर इथे होईल आणि त्यानंतर दोन्ही पालख्या वाखरी मुक्कामी असतील. उद्या दोन्ही पालखींचं पंढरपूरकडे प्रस्थान होईल.
नवी मुंबई इथे आज पावसाळी स्कूटर रॅली स्पर्धेचं आयोजन करण्यात आलं होतं. देशभरातले 54 स्पर्धक यात सहभागी झाले होते. यात 3 महिलांचा समावेश होता. चिखल, अवघड वळणं आणि खड्डे अशा मार्गावर स्पर्धकांची कसोटी होती. स्पर्धेचं हे 28वे वर्ष आहे. गल्फ इंधन कंपनीने आयोजित केलेल्या या स्पर्धेमुळे प्रेक्षकांना थरार अनुभवता आला. भारत आणि वेस्ट इंडिज दरम्यान आज चौथा एकदिवसीय क्रिकेट सामना होत आहे. 5 सामन्यांच्या मालिकेत भारताने 2-0 अशी आघाडी घेतली आहे. आजचा सामना जिंकून मालिका खिशात टाकण्याचा भारताचा प्रयत्न राहील. अजिंक्य रहाणेने सलग 2 सामन्यात धडाकेबाज फलंदाजीचं दर्शन घडवलं आहे. मात्र विंडीज संघाची घसरण झालेली दिसून येत आहे. त्यामुळे आजचा सामना जिंकून गेलेली पत काही प्रमाणात परत मिळवण्याचा विंडीजचा प्रयत्न राहील. इंग्लंडमध्ये सुरू असलेल्या आयसीसी महिला विश्वचषक क्रिकेट स्पर्धेत आजच्या पाकिस्तान विरुद्धच्या सामन्यात भारताने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आहे. भारतीय संघात एक बदल करण्यात आला असून शिखा पांडेऐवजी मानसी जोशीला संघात स्थान मिळालं आहे. भारताने सलामीच्या सामन्यात यजमान इंग्लंडवर 35 धावांनी विजय मिळवला होता, तर दुसऱ्या सामन्यात वेस्ट इंडिजवर 7 गडी राखून शानदार विजय मिळवला होता. आज पाकिस्तानला नमवून विजयाची हॅट्रिक साधण्यासाठी मिताली राजचा भारतीय संघ उत्सुक असेल. भारतीय संघ सध्या जबरदस्त फॉर्ममध्ये असून स्मृती मंथाना, मिताली राज आणि पूनम राऊत धडाकेबाज फलंदाजी करत आहेत. गोलंदाजीत दीप्ती शर्मा, पूनम यादव, हरमनप्रीत कौर, एकता बिश्त, शिखा पांडे असे अनेक पर्याय भारताकडे आहेत. आतापर्यंत भारत आणि पाकिस्तानची 9 एकदिवसीय सामन्यात गाठ पडली असून सर्वच्या सर्व 9 सामने भारताने जिंकले आहेत. आसाममध्ये मुसळधार पावसामुळे नद्यांना पूर आल्यामुळे 8 जिल्ह्यातल्या हजारो लोकांना पुराचा फटका बसला आहे. आसाममध्ये जलमय झालेल्या करीमगंज आणि बिश्वनाथ जिल्ह्यात मदत आणि मदत कार्य जोरात सुरू आहे. अनेक गावांचा संपर्कही तुटला आहे. हिमाचल प्रदेशमध्येही मुसळधार पाऊस होत असून अनेक भागातील जनजीवन विस्कळीत झालं आहे. तसंच काही गावांचा संपर्कही तुटला आहे. राज्यात मुंबई शहर तसंच उपनगर आणि ठाणे पालघर जिल्ह्यात रात्रीपासून अधूनमधून जोरदार पाऊस झाला. आता मात्र पावसाने उघडीप घेतली आहे. कोकणात सिंधुदुर्ग जिल्ह्यात अधूनमधून पावसाच्या सरी कोसळत आहेत. वैभववाडी तालुक्यामध्ये कोकीसरे या गावात विद्युत तार कोसळून एका शेतकऱ्याचा जागीच मृत्यू झाला. कोल्हापूर जिल्ह्यातल्या पाणलोट क्षेत्रात पावसाची संततधार असल्यामुळे कोदे आणि वेसरफ धरण पूर्णतः भरलं आहे. जिल्ह्यातले 16 बंधारे पाण्याखाली गेले आहेत. सलग 8 दिवस पाऊस पडत असल्याने राधानगरी धरण 38%, काळमावाडी 29% तर तुळशी धरण 49% भरलं आहे. राज्याच्या अनेक जिल्ह्यात पावसाचं वातावरण आहे. येत्या 24 तासात कोकणात बहुतांश ठिकाणी, मध्य महाराष्ट्र आणि विदर्भात काही ठिकाणी तर मराठवाड्यात तुरळक ठिकाणी पाऊस पडण्याची शक्यता आहे. याच काळात कोकणात तुरळक ठिकाणी मुसळधार पाऊस पडण्याचा इशारा हवामान विभागाने दिला आहे. ठळक बातम्या पुन्हा एकदा. पंतप्रधान नरेंद्र मोदी येत्या 4 तारखेपासून इस्रायल दौऱ्यावर. इस्रायलला भेट देणारे पहिलेच भारतीय पंतप्रधान. जर्मनीतल्या हॅम्बुर्ग इथे होणाऱ्या G20 शिखर परिषदेलाही पंतप्रधान राहणार उपस्थित. दहशतवाद आणि आर्थिक सुधारणा यावर होणार प्रामुख्याने चर्चा. कर चोरी करणाऱ्यांवर कठोर कारवाई करणार पंतप्रधानांचा इशारा. विमुद्रीकरणानंतर 1 लाखपेक्षा जास्त कंपन्यांची नोंदणी रद्द. वस्तू आणि सेवा कर विभागाच्या सर्व 41 कार्यालयांमध्ये जीएसटी सुविधा केंद्र कार्यान्वित. अन्नधान्याचा काळा बाजार करणाऱ्यांवर राज्य शासन मोक्का अंतर्गत कारवाई करणार. भारत वेस्ट इंडिज दरम्यान आज चौथा एकदिवसीय क्रिकेट सामना. मालिका खिशात टाकण्यासाठी भारतीय संघ उत्सुक. आणि आयसीसी महिला विश्वचषक क्रिकेट स्पर्धेत आज भारत पाकिस्तान आमने सामने. याबरोबरच हे बातमीपत्र संपलं. पुन्हा भेटूया संध्याकाळी 7 वाजता सह्याद्री वाहिनीवर.